आजचं वाचन आपण सुरू करूयात। बाबांच्या निकट सानिध्यात असूनही सीताबाई स्पृश्यास्पृश्यतेच्या संस्काराने ग्रासलेली होती। एकदा सीताबाई तिची थोरली बहीण व इतर भक्तांबरोबर उडपीजवळ समुद्रकिनाऱ्यावरच्या कापू गावी बाबांच्या दर्शनासाठी जात होती। ग्रीष्म ऋतूतल्या भर दुपारी समुद्रावरची वाळू आगीसारखी धगधगत होती। वाहना नसताना चालण्याने तळपाय पोळून निघत पुढे जाण्याचे धाडस खचून सारे भक्त परतले। सीताबाई आणि तिची बहीण बाबांच्या ध्यानी लीन होत्या। नामाचे त्राण ज्यांना लागले त्यांना पादत्राणाची काय जरुरी। दोघी बहिणी कापूला पोहोचल्या। त्यावेळी बाबा कुणा हरिजनांच्या घरी मुलांबरोबर खेळत होते। ती गरीब मुले बाबांना आपल्या प्राणापलीकडे प्रिय मानित। बाबांनी सीताबाईला व तिच्या अक्काला येताना पाहिले व त्यांना जवळच एका शाळेत बसविले। दोघीही कडक उन्हात धगधगणाऱ्या वाळूत चालून थकल्या होत्या। घसा कोरडा पडला होता। बाबांनी सीताबाईच्या अक्कासाठी शहाळ्याचे पाणी आणविले व सीताबाईसाठी हरिजनाच्या घरचे पाणी। अक्काने शहाळ्याचे पाणी पिऊन घेतले। सीताबाई हरिजनाच्या घरचे पाणी कसे पिणार? त्या पाण्याच्या लोट्याची देखील तिला किळस वाटली। कसली शिवाशिवी पिऊन ते टाक पाणी, बाबा गरजले। बाबांच्या आज्ञेचे पालन करण्याच्या हेतूने तिने ते पाणी तीर्थ समजून पिऊन टाकले। बाबांनी तिला स्पृश्य अस्पृश्य शुची अशुची याविषयी समजावून सांगितले। लगेच दोघींना 2 शहाळी मागवली। सीताबाई समजली, मलिनता किळस वाटणाऱ्याच्या मनातच असते। पवित्र मनाला स्पृश्यास्पृश्यतेचा प्रश्नच उरत नाही। अशा रीतीने बालविधवा सीताबाईला बाबांनी तिच्या घरी बाळकृष्ण रूपामध्ये दर्शन दिले आणि ह्या बाईच्या मनामध्ये स्पृश्यास्पृश्यतेचा दोष आहे हे बाबा ओळखत होते। बाबांनी जाणलेलं होतं आणि त्यामुळे ह्या घटनेच्या आधारे बाबांनी सीताबाईच्या मनातील स्पृश्यास्पृश्यतेचा मलदोषसुद्धा काढून टाकला आणि त्यांना उपदेश दिला। अशा रीतीने आपले गुरु आपणाला आपल्यामध्ये जे चांगलेपणा आहे, चांगुलपणा आहे त्यानुसार आपणाला प्रेमही करतात। तर वेळ प्रसंगी आपल्यामध्ये जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी असे काही प्रसंग आपल्यासमोर उभे पण करतात आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून ते आपल्यामध्ये असलेली कमी कमतरता आणि दोष काढून टाकतात आणि आपल्या शिष्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात। तर इथे सीताबाईंना शुद्ध करण्यासाठी बाबांनी अशा रीतीने तिला साधं पाणी देऊन आणि बहिणीला शहाळ्याचं पाणी आणि साधं पाणी ते सुद्धा त्या अस्पृश्य घरातून त्यांच्या घरातील तांब्यातून आणि त्या मुलाच्या हातून देऊ केलं आणि त्या आधारे तिच्या मनातील तो शिवाशिवीचा दोष काढून टाकला। तर आता पुढची ही घटना आहे की रघुनाथ शेणाईचा मोठा भाऊ अनंत शेणाई अर्धांग वायूच्या आजाराने व्याकुळ झाला होता। तो उठून बसू सुद्धा शकत नव्हता। व्यंकटरमण देवाचा तो मोठा भक्त होता। बाबांना तो मानित नसे। त्या काळी बाबांचा मुक्काम मुलकी गावात होता। अनंताच्या नातेवाईकांनी त्याला बाबांना दाखवण्याच्या हेतूने त्या भागात नेले। बाबांनी बाजूलाच असलेल्या काही दुर्वा काढल्या आणि म्हणाले, हे घ्या, दुधात उकळून त्याला पाज। ह्या उपायाने अनंत लवकरच बरा झाला व चालू फिरू लागला। तर अर्धांग वायूमध्ये बाबांनी अशा पद्धतीने उपाय दिला आणि हे उपाय निमित्त असतात आणि त्यामागे त्यांची जी शक्ती असते ती शक्ती जास्त कार्य करत असते आणि त्यामुळे गुण येतो। पुढे सांगतात की बाबा मंगळूर उडुपीच्या आसपास वादळासारखे फिरत असत। केव्हा कोठे असतील कशाचाच ठिकाणा नसे। एकदा पेज माडीच्या मासे विकणाऱ्या बायका नजीकच्या जंगलात पालापाचोळा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या। पाचोळा विस्तव पेटविण्यासाठी उपयोगी पडायचा। तेव्हा एक सावळा सडपातळ युवक न जाणे कुठून आला आणि त्याने एका बाईच्या उजव्या स्तनाला हात लावला। ती संतापून घरी गेली आणि आकांत केला की कुणी लफंग्याने
तिचा विनयभंग केला तेव्हा घरची माणसे लाठी, सोटा, कुऱ्हाड, कोयता वगैरे हत्यारे घेऊन जंगलात गेले. त्या वेडापिराच्या शोधात त्या बाईने त्याला एका वृक्षावर चढून बसलेला पाहिला. हाच तो वेडा, माझा अपमान केलेला, तिने सांगितले. ते मच्छीमार ओरडले, उतर खाली, तुझे डोके फोडून तुकडे तुकडे करतो. बाबा शांत चित्ताने खाली उतरले. त्यांनी त्या बाईच्या नवऱ्याला विचारले, त्या बाईला आजपर्यंत 3 मुले झाली ना? हो. नवऱ्याचे आश्चर्यचकित उत्तर. त्या बाईच्या उजव्या स्तनात विषारी नस होती. ते दूध प्यायल्याने मुले मरत होती. आता त्यात विष नाही, मुले वाचतील. बाबांनी अभय दिले. क्रोधावेशाने आलेले ते लोक परत गेले. संमिश्र भावांनी त्यांच्या मनात पश्चाताप आणि प्रसन्नता होती. काही काळानंतर बाबांची वाणी खरी ठरली. त्या बाईला मुलगा झाला आणि तो वाचला. सारे कुटुंब बाबांच्या दर्शनासाठी आले. या खेपेला त्यांच्या हाती होती फुले, फळे, बिल्वपत्रे, धूप आणि कापूर. अशा रीतीने त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि किती मोठी गोष्ट आहे. म्हणूनच आपण काल पण थोडं चिंतन झालं की जे पण काही आपल्याला कुठलेही अडथळे असतील, कुठल्याही बाबतीतले असतील, तरीसुद्धा ते व्यक्त करणं किंवा मनातल्या मनात किंवा समाधीच्या जवळ किंवा सदेही सत्पुरुष असतील तर किंवा सदेही नसतील तरीसुद्धा समाधीच्या जवळ जाऊन मोकळेपणाने व्यक्त होणं महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांना सर्व काही माहीत असतं, सर्व काही पुढे आपल्या सगळ्या लेखाजोखा त्यांना पूर्ण दिसतो आणि त्यानुसार मार्गदर्शन होतं. आणि ह्या अशा विधीमध्ये काय होतं, फक्त एवढंच आहे महत्त्वाची गोष्ट की आपल्या मनामध्ये कुठली इच्छा नाही पाहिजे की आपण त्या व्यक्त जरी झालो तरीसुद्धा ते निस्वार्थ म्हणण्यापेक्षा सुद्धा निष्काम व्यक्त होणं आवश्यक आहे. की त्याचा उपाय ते कुठलाही देऊ शकतात. तो कदाचित आपल्या मनासारखा असेल किंवा नसेलही, तर त्यामुळे निष्काम मनाने व्यक्त होणं हे गरजेचं आहे. जरी कुठले अडथळे असतील, काही असेल तरीसुद्धा निष्काम मनाने व्यक्त होणं आवश्यक आहे. आणि मग तेव्हा अंतरीच आपल्याला अनेक मार्ग दिसतात, दाखवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उत्तरं मिळतात. आणि मग ती उत्तरं, मग तिथे जी उत्तरं वेगवेगळ्या पद्धतीने मिळालेली असतात तिथे मग कुठलेही प्रश्न किंवा मनात शंका न घेता त्यावर चालणं आवश्यक आहे. तर ह्यासाठी खूप मोठं म्हणजे शक्तिपीठाच्या इथं जाणं किंवा फोटो असेल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंतरामध्ये आपण त्यांना बसवून त्यांच्याशी व्यक्त होणं अत्यंत ह्या महान विभूतींशी गरजेचं आहे. तर त्यांना सर्व काही, आता इथे अनेकांना अनेक कुठलेही त्रास असू शकतात, तर आपण ते व्यक्त होणं, जसं काल मी म्हटलं पारिजात दीदींनी मला सांगितलं, तू यूज करत नाही त्या शक्तीला, तू यूज करत नाही. तर यूज करणं म्हणजेच आहे की आपण व्यक्त होणं आणि ते निष्काम म्हणजे एक व्यक्त होऊन मोकळं होणं. जसं आईच्या कुशीत मूल गेल्यानंतर ते सोपवतं पूर्ण, ते विचार नाही करत काय आहे. किंवा आपले वडीलच जर पायलट असतील, विमान चालवणारे असतील, आपण ती कथा नेहमी ऐकतो की एक मुलगी विमानात होती आणि त्या विमानाला म्हणजे ते विमान पडेल अशी भीती होती आणि सगळे यात्रेकरू घाबरले होते आणि ही 5 वर्षांची लहान मुलगी ती घाबरली नाही. तर ते पाहून एकीने विचारलं, तुला भीती नाही वाटत? तर ती बोलली, माझे वडील पायलट आहेत, ते मला व्यवस्थित नेणारच आहेत. त्यामुळे तिला ती खात्री होती. तर किंवा आईच्या कुशीमध्ये पण आपण जसे विसावतो, कितीही ताणतणाव असेल तरी सुद्धा विसावतो, आपल्या मनात प्रश्न नसतो किती ते सॉल्व्ह करू शकेल की नाही करू शकणार, काहीही प्रश्न नसतो, पण आपण एकदा जातो आणि विसावतो. त्या पद्धतीने आपण विसावणं आवश्यक आहे. ह्या महान विभूतींना त्यांच्याशी नातं जोडणं गरजेचं आहे. आता पुढे ते सांगतात, बाबांना लोक रात्रंदिवस घेरून असत. लोकांना टाळण्यासाठी ते कधी कधी
कापूच्या दीपस्तंभाकडे जात, पण तेथेही भक्त पोहोचत एकदा ते एका उंच शिळेवर उभे राहिले आणि खाली समुद्रात उडी टाकली. खोल पाण्यात त्यांना हुडकून काढण्याचे प्रयत्न फोल ठरले. लोक निराश होऊन घरी परत आले. दुसऱ्या दिवशी बातमी आली की बाबा मंगळूरला आहेत. आता उडपीतून बाबा मंगळूरला गेलेले आहेत. एकदा पावनजी नदीला पूर आला. नदीचा प्रवाह जोरात वाहत होता. दर्यासारख्या लाटा एकामागून एक उफाळून येत होत्या. होडीवाले होडी पाण्यात टाकण्यास तयार होईनात. इतक्यात बाबा आपल्या भक्तांसमवेत तिथे पोहोचले. होडीवाला त्यांना पहिल्या तीराला नेण्यास कबूल होईना. बाबांना काय प्रेरणा झाली कोण जाणे. ते पाण्यावरून चालत पहिल्या तीराला गेले आणि या तीरावरचे लोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले. आता उडपीत दोन दरिद्री, पुढची घटना आहे. उडपीत दोन दरिद्री व दुःखी लोक बाबांपाशी उडपीत दीनदरिद्री व दुःखी लोक बाबांपाशी जात आणि आपले दुःख दूर करण्यासाठी त्यांची करुणा भाकीत. बाबा एका वृक्षावर बसून राहत. सर्वांच्या विनवण्या ऐकून ते त्या वृक्षाचे एक एक पान तोडून त्यांना देत. घरी येऊन ते पान खाल्ल्यावर आजारांना आरोग्य, निपुत्रिकांना संतान, आंधळ्यांना डोळे, गरिबांना पैसा, ज्याने जे मागितले त्यांना ते मिळे. बाबांच्या कृपादृष्टीने सर्वांचा उद्धार होईल. ते पान एक निमित्त मात्र असे. कर्तृराज्ञया प्राप्यते फलम कर्मम किं परकर्म तज्जम. कर्म काही परमवस्तू नव्हे, ते तर जड होय. प्राप्ती होते ती भगवत संकल्पानेच. तर इथे अशा पद्धतीने बाबांना अनेकांना अनेक कष्टातून बाबांनी मुक्त केलेलं आहे आणि ते मुक्त करून त्यांनी परमार्थाला त्यांना लावलेलं आहे. त्यांचा उद्धार केलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये भक्ती पेरलेली आहे. तर इथे तेच सांगतायत पुन्हा की कोणाला पान देतील, कोणाला कुठलं औषध सुचवतील. तर हे सर्व कोणाला औषध सुचवतील. तर हे सर्व जे तर इथे तेच सांगत आहेत की कर्म हे जड आहे. कर्म जड आहे. प्राप्ती होते ते भगवत संकल्पानेच. हे कर्म तर आपल्याला करायचंच आहे, परंतु जी प्राप्ती होते त्यातनं जे आपल्याला फळ मिळतं ते संकल्पानेच मिळतं. इथे पुन्हा गुरुदेवांची आठवण येते. गुरुदेव नेहमी म्हणायचे की कर्म करणं, काम करणं हे आपल्या हातात आहे, पण त्याचं जे फळ मिळणं इट इज हिज ग्रेस. त्याची ग्रेस आहे, त्यावरून मिळतं. आणि इथे संतांची ही भूमिका ह्या दृष्टीने आपल्याला ते शिकवण यासाठीच देत असावं की आपलं मन फळापासून दूर राहावं आणि दुसरी गोष्ट आपला निमित्तभाव कायम राहावा आणि आपलं जो कर्मयोग सांगितलेला आहे तो कर्मयोग आपण तसा पालन करावा, ह्यासाठी ती शिकवण आहे. नाहीतर आपल्याला वाटतं मी केलं ना कर्म, तर पण जगात असंख्य लोक आहेत की आपल्या एवढंच कष्ट करतात, आपल्यापेक्षाही जास्त करतात, पण कदाचित त्यांना आपल्याला जितकं सुख आहे तेवढं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अर्थात ते आपल्या कर्मानुसारच सगळं काही आहे. तरी तसं जरी असेल तरी सुद्धा ते निष्काम कर्म होण्यासाठी ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे की ही ग्रेस, त्याची ग्रेस जेव्हा होते तेव्हाच त्याला फळ किंवा त्याची गती ही होते. आणि कर्मयोग शिकण्यासाठी आपल्या संतांनी समर्पण वृत्ती वाढवण्यासाठी पण आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. अन्यथा आपला मीपणाच वाढणार. आणि इथेच त्यांनी स्पष्ट दिले की कर्म हेच तू जड आहे, ते जड आहे, परंतु कर्माच्या मागचं प्राप्ती होते ती भगवत संकल्पानेच होते. संकल्प शक्ती आहे, त्यामध्ये ती प्राप्ती आहे. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने कर्मयोग साधू तर तोच भगवत संकल्प आहे. तर इथे आहे, नाहीतर मग बाकी ते जड स्वरूपच आहे. तर ते कर्मसुद्धा बंधनमुक्त कसं होईल यासाठी हे सूत्र आहे जीवनाचं. तर तो पुढे सांगतायत. बाबा उडपीत एका भक्ताला घरी दुपारच्या वेळी
बाबा उडपीत एका भक्ताच्या घरी दुपारच्या वेळी बसले होते. त्यांचे भक्त तेथे दर्शनासाठी जमले होते. सीताबाईही तेथे हजर होत्या. इतक्यात एक संन्यासी तेथे येऊन पोहोचला. येताच बाबांना साष्टांग प्रणिपात करून तो संन्यासी संतपणे स्वतःशीच काही प्रार्थना करू लागला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. बाबांनी डोळे मिटलेले होते. काही वेळ पाणावलेल्या डोळ्यांनी बाबांना बघत तो संन्यासी तेथून निघून गेला. काही वेळाने जेव्हा बाबा उठून बसले तेव्हा सीताबाईने विचारले, भगवान, तो संन्यासी केवढा दुरून आला असावा? आपण त्यांच्याशी बोलला देखील नाही. ते बरोबर आहे का? बाबा म्हणाले, तो शिवदर्शनासाठी कैलास मानस सरोवराला गेला होता. त्याला तेथे दिव्य आदेश मिळाला की दर्शन इथेच घडेल. दर्शन झाले. आता बोलण्याची काय जरुरी? बाबांच्या लीला असंख्य आणि अगम्य होत्या. त्यांच्याविषयी लिहिणे माणसाच्या कुवतीच्या पलीकडची गोष्ट आहे. कैलास सरोवरला गेला असताना तिथे त्याला हे झालं की तुला दर्शन हे भगवान नित्यानंदांकडे घडेल. त्यामुळे तो तिथून गणेशपुरीला आलाय आणि त्याला जे दर्शन व्हायचं होतं ते झालेलं आहे. आणि तो बाबा शांत, तो शांत, तो घळाघळा रडला, दर्शन घेतलं आणि निघून गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूपच हळे अंगडी गावात एक दर्जी बाबांचा भक्त होता. तो बाबांची लंगोटी शिवून देई. रात्री बाबा त्याच्या दुकानाच्या बाहेर झोपत असत. दिवसभर ते एका वृक्षावर बसून राहत. एक निपुत्रिक ब्राह्मणबाई त्यांचा अनुग्रह प्राप्त करण्यासाठी आली. बाबांनी झाडाचे एक पान तोडून तिला दिले. त्या बाईने ते पान खाल्ले आणि काही काळाने तिला पुत्रप्राप्तीही झाली. ते पाहून तिथल्या एका माणसाला वाटले की बाबा वृक्षावर बसून मारुतीची उपासना करतात आणि फलस्वरूप त्यांना सिद्धी प्राप्त झाली असावी. तो देखील सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी वृक्षावर चढून बसू लागला. त्याला सिद्धी तर गवसली नाहीच, उलट तो आपले डोळे गमावून बसला. तर इथे हे देत आहेत. दर्जी त्याच्या रोजच्या क्रमाप्रमाणे घरी रात्रीचे जेवण उरकून झोपण्यासाठी दुकानावर आला. बाबा बाहेर बसले होते. दर्जीने दार लावून घेतले आणि दुकानात झोपी गेला. थोड्या वेळाने दारावर खटखटण्याचा आवाज ऐकू आला. त्याने दार उघडले तेव्हा बाबांनी म्हटले, जा तुझा बाप घरी मेला आहे. दर्जीला राग आला. तो खेकसून म्हणाला, नुकताच मी वडिलांबरोबर बसून जेवून आलोय. ते कसले इतक्यात मरणार? तुमचा हा भ्रम. दार जोराने लोटून दर्जी परत आत जाऊन निजला. थोड्या वेळाने त्याच्या घरून एक माणूस धावत आला. दर्जीला बाप मेल्याची खबर द्यायला. दर्जी बाबांना पाहण्यासाठी उतावळी झाला होता, पण बाबा काळोखात अदृश्य झाले होते. गणेशपुरीच्या कैलास संग्रहालयात एक चित्र आढळते. त्यात बाबा वृक्षावरून पाने तोडून देत आहेत व भक्त खाली हात जोडून उभे आहेत. बाबा काही काळ मंगलपेठेत कोल्लप्पन्ना नावाच्या बांगड्या विकणाऱ्याबरोबर राहिले. त्याच्या घराजवळ डोंगरावर असलेल्या एका वृक्षावर बाबा चढून बसत. रात्री कोल्लप्पण्णांच्या घरी येत व पेच जेवून खाटेच्या खाली झोपत. सकाळी उठून अस्पृश्य मुलांबरोबर खेळत. कोल्लप्पन्नाच्या घरी बघा कसं ते कोल्लप्पन्ना हा बांगडे विकणारा आहे, त्याच्याकडे राहत होते
आणि त्याच्या घराजवळच्या डोंगरावर असलेल्या एका वृक्षावर बाबा चढून बसत आणि रात्री कोलप्पन्नाच्या घरी येत व तिथं पेच घ्यायचे आणि खाटीच्या खाली झोपायचे आणि सकाळी उठून अस्पृश्य मुलांबरोबर खेळत. कोलप्पन्नाच्या घरी राहत असताना एकदा काही जण एका बाईला घेऊन त्याच्या घरी आले. तिला पिशाच्य बाधा झाली होती. त्यांच्यापैकी एक माणूस बाबांना सांगून त्या बाईची पिशाच्य बाधेपासून सुटका करवावी यासाठी कोलप्पन्नाला रडत रडत विनवू लागला. ते त्या बाईला पकडून डोंगरावर घेऊन गेले. त्यांच्याबरोबर कोलप्पन्नाही होता. बाबांना बघताच ती बाई लोकांच्या पकडीतून स्वतःला सोडवून घेत बाबांकडे धावली व त्यांच्या मुखारविंदावर आपल्या हाताने तडाखा देत ती झाली. बाबा हसू लागले आणि एक लहान दगड उचलून दूर फेकीत म्हणाले, आत्ताच्या आत्ता निघून जा. ती बाईही त्याच क्षणी त्या भूतबाधेपासून मुक्त झाली. आता त्या बाईने काय केलं, बाबांच्या कानाखाली मारली, थोडक्यात मुखारविंदावर आपल्या हाताने तडाखा दिला. बाबा हसू लागले आणि एक लहान दगड उचलून दूर फेकीत म्हणाले, आत्ताच्या आत्ता निघून जा. ती बाईही त्याच क्षणी त्या भूतबाधेपासून मुक्त झाली. सारी मंडळी बाबांच्या चरणांवर कृतज्ञतापूर्वक लोटांगण घालती झाली. तसेच दुसऱ्या एका बाईला कमरेत काहीच बळ नव्हते. ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नव्हती. कोलप्पन्नाच्या सल्ल्याने काही जण तिला उचलून डोंगर चढू लागले. तेव्हाच बाबा डोंगर उतरून खाली येत होते. बाबांनी त्या बाईला आपल्या हातांनी उठवले व उभे केले. ती सहज चालू लागली. कोलप्पन्ना नेहमी भावपुल्लकित होऊन बाबांच्या अशा लीला वर्णन करीत असे. बाबांचे गुणगान करीतच त्याने शेवटचा श्वास सोडला. बहुधा बाबा तौड अच्चिल घराण्याचे व्यंकप्पा शेट्टी यांच्या घरच्या माडीवर बसून दीनदुःखी भक्तांना आणि रोग्यांना दर्शन देत. एके दिवशी त्यांनी सर्वांना पोहे वाटण्यास सांगितले. भक्तांनी पोह्यांचा प्रसाद स्वीकारताना एकाएक बाबा अंतर्धान पावले. भक्तगण घाबरून बाबांना चहूकडे शोधू लागले. दुसऱ्याच क्षणात घरासमोर असलेल्या झाडावर बसलेले बाबा दिसू लागले. भक्तगण आश्चर्याने बघत राहिले. बाबा काही दिवस पडूबिद्री गावात राहिले असताना त्यांचा एक परमभक्त करिअण्णा शेट्टी त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्याबरोबर फिरत असायचा. बाबा आणि आंजनेय यांचे परस्पर झालेले संभाषण त्याने प्रत्यक्ष पाहिले आणि ऐकले होते. वारंवार तो त्याचे वर्णन करून सांगे आणि आपल्याला धन्य माने. आता आंजनेय दादा माहिती आहे का आंजनेय कोण आहेत? काही कल्पना? हनुमानाला म्हणतात. हां, ओके. मला तेच अंजनीपुत्र म्हणून आंजनेय असं असावं. मला ते अंजनीपुत्र वाटलं, म्हणजे आईचं नाव अंजनी आहे तर मग आंजनेय. अच्छा, हनुमानाचंच बरोबर. तर इथे हे जे आहेत ह्यांच्या सर्व देवता आणि ह्या महान शक्ती आहेत त्यांच्याशी संपर्क हा होत असतो. तर ही गोष्ट किंवा त्यांच्याशी वार्तालाप होणं हे आहे. आणि त्यांच्याशी वार्तालाप झालेला एका साधकाने पाहिला तर त्याचं केवढं मोठं भाग्य किंवा त्याचं केवढी मोठं पुण्यसंचित आहे की ते त्याला पाहायला मिळालं. आणि इथे त्यांनी घटना पण दिली आहे की भूतपिशाच बाधा पण कशी दूर झाली. आता त्या संदर्भात पण आपण बोलू. हे पुढचे 3 अनुभव आपण वाचून थोडं चिंतन करू. आता पुढे आहे की बाबा ब्रह्मावर बारकूर, कुंदापूर इत्यादी गावी भटकत कोल्लूरला मुकांबिकेचे देऊळ बघायला गेले. तेथून कोटशाद्रीला गेले. तेथे देवीने मुकासुराचा संहार केला होता. कोटशाद्रीहून चित्रमुलाला जाऊन
बाबा तेथे राहिले। तेथे आदिशंकराचार्यांनी तपश्चर्या केली होती। कोल्लूरला राहिल्या वेळी त्यांना एक साधू हेगडे नावाचा एक बालसन्यासी भेटला। त्याने बाबांना अगुंबेच्या सोमेश्वर मंदिराला येण्यास पाचारण केले। बाबांनी त्यावेळी सांगितले की मला इच्छा होईल तेव्हा येईन। साधू हेगडे आई वडिलांसमवेत बैलगाडीत बसून अगुंबेला निघून गेला। तेथे जाऊन बघतो तो त्यांच्या अगोदर बाबा तेथल्या गणपतीच्या देवळात बसलेले। अगुंबेलाही लोक बाबांपाशी आपल्या कष्ट परिहारार्थ येत। बाबा आपल्या हातात जे काही मिळेल ते देऊन त्यांची दुःखे दूर करीत। अगुंबेच्या घनदाट रानात पुष्कळ विषारी साप वावरत असत। बाबा तशा ठिकाणी एकटे हिंडत। लोकाग्रहामुळे ते अगुंबेला महाशिवरात्रीच्या पर्वणीपर्यंत राहिले। त्या दिवशी बाबांनी भक्तांना सोमेश्वराच्या रूपात दर्शन दिले। अगुंबेहून बाबा गोकर्णला आले। तेथील डोंगर पायथ्याशी असलेल्या रामतीर्थाजवळ ते काही दिवस राहिले। तेथे असताना महाबळेश्वराचे अर्चक व अग्निहोत्री घराण्याचे श्री जोगळेकर त्यांची सेवा श्रद्धेने करीत। एकदा त्यांनी बाबांना एका सापाबरोबर बसून एकाच ताटात जेवताना पाहिले। गोकर्णात आपल्या लीला दाखवून बाबा मंगळूरला पोहोचले। तर अशा रीतीने बाबांचं हे उडुपी आणि तिथल्या स्थानामधलं हे सगळ्या त्यांनी केलेलं कार्य आहे। ह्या लीला जरी वाटत असल्या तरी बाबांनी पूर्णतः शक्ती त्यांची वापरली आहे। असंच इथे बाबांनी पिशाचाचं जे सांगितलेलं आहे तर ती त्या बाईच्या अंगात ते भूतबाधा झाली होती। अतृप्त आत्मा तिच्या शरीरात शिरला होता आणि जसं बाबांना पाहिलं तसं बाबांच्या कानाखाली तिने दिली। अनेकदा असं असतं की हे अतृप्त आत्मे असतात की हे त्यांना हा गुरु सहवास किंवा महान विभूतींचा सहवास किंवा त्यांचा स्पर्श ह्यासाठी ते आसुसलेले पण असतात आणि असे जीव मग तिथे बाबांनी त्यांना मुक्त केलेलं आहे। गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये 5 ते 6 घटना अशा पद्धतीच्या दिलेल्या आहेत की महाराजांनी अशा पिशाच किंवा असे अतृप्त आत्मे जे आहेत त्यांना कसं सोडवलं तर अत्यंत खूप सुंदर रीतीने त्यामध्ये ते वर्णन आहे। त्यामुळे ह्या घटना घडतात आणि असतात तसं, परंतु योग्य त्या रीतीने आपले हे महान विभूती आहेत त्या आत्म्यांना शांत करून त्यांना पुढची गती देतात। तर म्हणजे हे जे ह्या महान विभूती सर्व आहेत हे जे दिसत आहेत, जी माणसं दिसत आहेत त्यांचं सुद्धा सर्व जाणतात आणि त्यांची कशी छान प्रगती होईल त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतातच। पण ज्यांना शरीर नाही मिळालेलं आहे अशा अदृश्य म्हणजे जे आपल्याला दिसत नाही पण त्या आत्म्यांना सुद्धा काय योग्य असणार आहे ती गती पण ते प्रदान करतात। एवढी त्यांची मोठी सत्ता ह्या सृष्टीमध्ये आहे, कारण ते पूर्ण भगवत स्वरूप झाल्यामुळे ते करू शकतात आणि ते कार्यच त्यांचं आहे। तर इथे उडुपी आणि उडुपीच्या आसपास असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये तो बाबांनी ते क्षेत्र त्यांच्या सेवेने शक्तीने संपन्न केला। आता पुढे आहे की नित्यानंद मंगळूरमध्ये। मंगळूरमध्ये काही लोक बाबांना वेडा समजत तर काही लोक त्यांना अवतारी पुरुष समजून त्यांची पूजा करीत। तत्वतः बाबा सदा उन्मन अवस्थेत विदेह स्थितीत वावरणारे योगी होते। योगसूत्रांच्या शब्दात बालोन्मत्त पिशाचवत सर्व समाजाचे लोक त्यांची श्रद्धेने सेवा करीत। सारस्वत समाजातील काटी गिरिजाप्पा बाबांवर आपल्या मुलाप्रमाणे माया करीत। एकदा बाबांनी गिरिजाप्पांची साडी फाडून त्याचे तुकडे करून झाडाच्या फांदीवर ते तुकडे टांगून दिले। मोहमायेचे आवरण तोडण्याचा हा एक बाबांचा उपक्रमच जणू असे समजून गिरिजाप्पा त्रागा न करता कौतुक मिश्रित समाधानाने पाहत राहिली।
तिची मुलगी मंडकूर कृष्णाबाई हिचा पती सोन्याचा व्यापार करी. एकदा बाबा तिच्या पतीचे आमंत्रण स्वीकारून त्यांच्या घरी गेले. घरात प्रवेश करताना अचानक दिसेनासे झाले आणि क्षणात एका दाराच्या मागे दडून बसलेले दिसले. कृष्णाबाईने बाबांसाठी दूध तापून आणले, पण तेव्हा बाबा बाहेर निघून गेले होते. बाबा आपल्या घरी येऊन दूध न पिता निघून गेले या समजुतीने कृष्णाबाई रडू लागली. तितक्यात ते परत आले व दूध पिऊन परत गेले. त्या दिवसांपासून बाबा कृष्णाबाईच्या घरी येऊ जाऊ लागले. कृष्णाबाईच्या घराजवळ गिरिजाम्माचे घर होते. आता या स्त्रीची साडीचे तुकडे करून त्यांनी झाडाला केले. तर ते त्या साधिकेने पण घेतलं की माझ्यातला मोह जो आहे, स्त्रियांना साड्या म्हणजे किती प्रिय. म्हणजे बाबांनी अशीच कुठली तरी छानशी साडी उंची त्याचे तुकडे केले असणार आहेत नक्कीच. तर अशा पद्धतीने मोहमाया निघून जावी यासाठी बाबांनी असं केलं असेल असं तिने घेतलेलं आहे. पुढे सांगतायत की कृष्णाबाईने बाबांना मोठ्या आग्रहाने टेबलावर बसवून फुलांची माळ गळ्यात घालून त्यांचा एक फोटो घेतला. सिद्धासनी बसलेल्या प्रसन्न वदन बाबांचे ते चित्र कैलासमध्ये ठेवले आहे. कृष्णाबाईने त्या फोटोवरून एक मोठी तस्बीर बनवून आपल्या आईच्या घरी ठेवली. एकदा बाबांनी गिरिजाम्माच्या घरी ती पाहिली आणि ती फोडून टाकली. तस्बिरीचे तुकडे पाहून कृष्णाबाईचे डोळे भरून आले. बाबा म्हणाले, फोटो ठेवण्याचे अवडंबर कशाला माजवायचे, बाबा हृदयात असावा. ही शिकवण आहे. पुढे सांगतात, कृष्णाबाईला बाबांची सेवा करताना पाहून शेजारची मंडळी तिची थट्टा करीत. बाबांच्या लीला विलक्षण होता. ते कृष्णाबाईच्या अंगणात बसले होते. ते कृष्णाबाईला म्हणाले, तू आंघोळ उरकून ये, नंतर मी जेवण करीन. कृष्णाबाई आंघोळीला गेली आणि तिने आंघोळ करून येईपर्यंत तिची नालस्ती करणाऱ्या शेजाऱ्यांच्या घरी बाबा जेवून आले. कृष्णाबाईंनी आंघोळ करून बाबांसाठी ताट वाढले तर ते हसत हसत म्हणाले, मी जेवत नाही, शेजाऱ्यांच्या घरी मी जेवून आलोय. असे कैक वेळा होई. एकदा कृष्णाबाईला वाटले की बाबांसाठी जेवण राखून ठेवणे व्यर्थ, म्हणून ती स्वतः जेवण उरकून बसली. बाबा लगेच आले व म्हणाले, मला जेवू घाल, भूक लागली आहे. कृष्णाबाई कळवळून म्हणाली, आपण शेजारी जेवून येता आणि मी वाढून ठेवलेल्या अन्नाला शिवतही नाही, मग मी कोणासाठी जेवण बनवू. बाबा तडक गिरिजाम्माच्या घरी जाऊन तक्रार करू लागले, तुझ्या मुलीने मला वाढले नाही. गिरिजाम्मा व्याकुळ होऊन आपल्या मुलीला रागे भरू लागली. कृष्णाबाईने आईस बाबांपुढेच सारी हकीकत सांगितली. तेव्हा बाबा हसू लागले. तर अशा पद्धतीने सर्व सामान्यांमध्ये राहून बाबांनी नाती त्यांच्याशी निर्माण केली की आपल्या म्हणजे एवढा अवधूत अवस्थेचा महायोगी आणि ज्याचं बोटावर मोजण्या इतके असे महायोगी असतील आणि असे योगी आपल्या जनमानसात वावरत आहेत आणि जनमानसामध्ये अशा पद्धतीने कधी म्हणजे लहान मुलांसारखं वागणं आहे. हे असं करून ती जवळीक नातं निर्माण करून त्यांनी सगळ्यांचं कल्याण केलेलं आहे. ही किती मोठी गोष्ट आहे. एकदा बाबा आपल्या देहाला मल फासून घेऊन कृष्णाबाईच्या ओसरीवर जाऊन बसले. सीताबाई ही त्यावेळेला बाबांच्या दर्शनासाठी आली होती. भक्त लोकांनी बाबांना साबण लावून न्हाऊ घातले. आत्मलीन अवस्थेत राहणाऱ्या अवधूताला विष्ठा आणि कस्तुरीमध्ये काय फरक. ते असा म्हणजे केवढं आहे सगळं. मंगळूरला बाबांनी बाबांची एक परमभक्त होती, तुळशी अम्मा. तिची बाबांवर एवढी श्रद्धा होती की तिला सारे जग नित्यानंदमय भासे. लोक तिला वेडी समजत. घरच्या माणसांनी तिला वेडी मानून घरात एका खोलीत बंद करून ठेवले.
बाबांनी स्वतः जाऊन तिला दर्शन दिले. काही कालानंतर तुळशी अम्माच्या घरच्या मंडळींनाही बाबांचा महिमा कळून चुकला. तुळशी अम्माला बाबा जे उपदेश देत ते मंगळूरमध्ये एका कपड्याच्या दुकानात नोकरीला असलेले नारायण व गोपाळ या दोघा भक्तांनी लिहून ठेवले होते. तेच चिदाकाश गीता या नावाने प्रकाशित झाले आहेत. आता हे तुळशी अम्माकडून खूप मोठं कार्य झाले. जेव्हा बाबा तुळशी अम्माच्या सानिध्यात किंवा त्या भागात बाबा होते तेव्हा तुळशी अम्मा ही त्यांची परमभक्त होती आणि तिला अनेक उपदेश म्हणजे बाबा जे काही जास्त बोलले असतील तर ते तुळशी अम्मां होती किंवा त्या काळामध्ये ते बोलले आहेत की वाक्य त्यांच्या तोंडून निघालेली आहेत आणि ती वाक्य ही आहेत ती चिदाकाश गीता ह्या रूपात आहेत. आणि तुळशी अम्मा काही लिहिता वाचता तिला येत नसेल त्यामुळे तिने ती वाक्य लक्षात ठेवून ती वाक्य तिथल्या जवळच्या स्थानिक दोन हे त्यांची नावं दिलीत नारायण आणि गोपाल ह्या दोन साधकांनी ती वाक्य डॉक्युमेंट केली आणि तीच चिदाकाश गीता आहे. चिदाकाश गीता ह्याचं आपण जेव्हा ह्या 120 पानांपर्यंत बाबांचं हे लीलाचरित्र आहे की कार्य कसं वेगवेगळ्या भागात केलं ते झाल्यानंतर चिदाकाश गीता ह्यामध्ये येतं. आणि चिदाकाश गीताचे जी वाक्य आहेत ना त्याचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत तर ते नंतर मी त्यावेळेला शेअर केले जेव्हा हे आपलं होईल तर त्यावेळेला खूप सुंदर व्हिडिओ आहेत ते ऑडिओ आहेत. ते एका साधकाने ते ऑडिओ केलेत. त्यांना जसं जाणवलं त्या वाक्यांचं मनन चिंतन करून त्यांनी ते केलेलं आहे. त्या साधकांचा आवाज पण इतका सुंदर आहे. तर ते आपण नंतर त्यावेळेला ते जेव्हा आपण अध्ययन करू त्यावेळेला त्यांचा एक ऑडिओ जो आहे आपण त्यावेळेला शेअर करू म्हणजे आपल्याला ते पक्कं होईल. तर आता पुढे सांगतात की बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये पुत्तू शेठ नावाचे एक लहान व्यापारी होते. बाबा मन मानेल तेव्हा त्यांच्या गल्ल्यांतून पैसे काढीत पण पुत्तू शेठ काहीच बोलत नसत, उलट खुश होत असत. एकदा बाबांनी गल्ल्यात हात घातला तेव्हा पुत्तू शेठ खिन्न होऊन म्हणाले, गल्ला रिकामा आहे, आत काहीच नाही. बाबा गल्ल्यात स्वतः काही पैसे बाबांनी गल्ल्यात स्वतः काही पैसे टाकले. यापुढे ही तिजोरी कधीही खाली होणार नाही असे उद्गारले. पुत्तू शेठच्या व्यापारात वाढ होऊ लागली आणि पुत्तू शेठच्या विडीचे नाव देशभर होऊन त्याची निर्यात होऊ लागली. मंगळुरात एकदा शिवानंद परमहंस आता हे अशा पद्धतीने जे अनेक बिझनेसमॅन आहेत बाबांनी बिझनेसमॅन लोकांना खूप मदत केली. त्यामुळे आपण पाहतो उडुपी रेस्टॉरंटमध्ये बाबांचा भगवान नित्यानंदांचा फोटो असतोच असतो कारण त्यांनी तिथे ते सेवा कार्य करून घेतलं. या साधकांना त्यांनी मोठं केलं आणि ते साधक निष्ठेने ते सेवा कार्य पण करतात आणि साधना पण करतात. तर हे आहे. आता पुढे आहे की मंगळुरात एकदा शिवानंद परमहंस आपल्या भक्त मंडळींमध्ये बसले होते. बाबाही तिथे आले. दोन्ही महापुरुषांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि बाबा शिवानंदांच्या कुशीतच बसले. जिथे दोन सत्पुरुष भेटतात तिथे आनंदाला पारावार राहत नाही. या आनंदमय प्रसंगाचे चित्र अनेक भक्तांच्या घरी आढळते. पुत्तुरात एक सारस्वत संन्यासी तिथल्या दत्तात्रयाच्या देवळात दररोज निष्ठेने दत्ताची पूजा करीत असे. स्नान आटपून पूजेला जाते वेळी कुणी जवळून गेला तरी सोवळ्याच्या शंकेने व्यथित होऊन तो परत आंघोळ करीत असे. एकदा संन्यासी स्नान करून देवळात शिरत होता. तोच बाबांनी देवळात प्रवेश केला. त्याच्या अंगावरून एक अर्धनग्न माणूस देवळात घुसलेला पाहून तो संन्यासी रागाने तांबडा लाल झाला. आत जाऊन बघतो तर तेथे दत्ताची मूर्ती अदृश्य झालेली. तिच्या जागी कृष्णवर्णीय बाबांनी त्याला हात धरून कृष्णवर्णीय बाबांनी कृष्णवर्णीय कौपीनधारी व्यक्ती दिसत होती. दुसऱ्या क्षणी दत्तात्रयाची मूर्ती प्रगट झाली व तो कौपीनधारी गायब. संन्याशाला पटले की दत्तात्रेय आणि नित्यानंद दोघेही एकच होत. त्या संन्याशाने बाबांना साक्षात
दत्तात्रेय मानून त्यांची विधिवत पूजा केली। पूजा संपल्यावर बाबांनी त्या संन्याशाला सांगितले, शिवाशिवीची भावना टाकून दे, मन पवित्र असायला हवे, देशभर यात्रा करून ये, तुला शुचितेचा खरा अनुभव येईल। बाबा बंटवाळला होते तेव्हा तेथले दुकानदार त्यांना फार छळत, त्यांच्या डोक्यावर पाणी ओतण्यात, वाळू फेकण्यात त्या दुष्टांना मजा वाटे। फार रागावून एकदा बाबांनी म्हटले, गंगाच तुमच्या पायांना धुवून टाकील। एकदम काळ्या ढगांनी आभाळ वेढले, विजेचा कडकडाट होऊ लागला व मुसळधार पाऊस कोसळला। पाऊस थांबण्याचे लक्षणच दिसेना। नेत्रावतीला पूर आला। नदी आपल्या हजारो फेसाळ जिभांनी भोवतालचा प्रदेश साफ धुवून काढण्याचा चंग बांधून पुढे सरसावू लागली। घरे, दुकाने, पाळीव जनावरे, लहान मोठे वृक्ष त्या भयानक प्रवाहात ओढले जाऊ लागले। चहूकडे त्राहीचा हाहाकार माजून राहिला। तिथल्या वडीलधाऱ्या माणसांनी म्हटले, हे तुमच्या कर्माचे फळ, तुम्ही नित्यानंदांना खूप त्रास दिला, त्यांची जाऊन क्षमा मागा। बाबा एका वृक्षावर उंचावरील शाखेवर बसले होते, अविचल, अंतर्मुख व अनुद्विग्न। वृक्षाच्या मान खाली घालून आर्त लोक व्याकुळतेने प्रार्थना करीत उभे होते। भगवान, आमची चूक झाली, आमच्यावर दया करा। तुम्ही नेत्रावतीला नमस्कार करा, तिचे कुंकुमार्चन करा, तिची क्षमा मागा। बाबांनी आदेश दिला। लोकांनी नेत्रावती नदीची पूजा केली, तसा पूर हळूहळू ओसरू लागला। तर अशा रीतीने बाबांनी इथे मंगळूरमध्ये पण सेवा कार्य केलं। ह्या घटना आपल्याला दिल्यात। आता पुढे बाबा काननगड क्षेत्रात जात आहेत। काननगड क्षेत्र हे बाबांचं अत्यंत प्रिय क्षेत्र आहे। गणेशपुरी प्रमाणेच किंवा गणेशपुरीपेक्षा खूप मोठं, त्याच्याही पेक्षा प्रिय असलेलं काननगड क्षेत्र आहे। त्या क्षेत्रात आणि पुढे कसं ते करतायत आपण उद्याला पाहूयात। ह्या सर्व लीला आहेत, हे सर्व शक्ती आहेत ह्या महान विभूतींच्या, आणि ही शक्ती प्रत्येक महान विभूतींमध्ये असते की जो बाबांसारखा मुक्तानंद बाबा आणि त्यानंतर भगवान नित्यानंदांसारखे जे महान विभूती आहेत, या प्रत्येकाच्या अंगी ती शक्ती असते आणि त्या आधारे ते आपल्या साधकांना मार्ग दाखवत असतात। ते त्यांना परावलंबी करत नसतात, तर ते त्यांना स्वावलंबी करत असतात। आणि स्वावलंबी करण्याच्या दृष्टीनेच बाबा मुक्तानंदांनी आपल्याला चित्तशक्ती विलास हा ग्रंथ अत्यंत सखोल आपल्याला शिकवला की, आणि नक्की गुरुतत्व म्हणजे काय, नाम म्हणजे काय, किंवा सद्गुरु तत्व हे आपल्या अंतरीच कशा पद्धतीने, हे सर्व आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे। आता इथे आपण हे चरित्र वाचतोय, ह्यामध्ये प्रत्येक घटनातनं प्रत्येक उद्देश आहे आणि काही शिकवण आहे आपल्याला। तर मगाशी पण आपण व्यक्त केलं की आपण त्यांच्याशी नातं, ह्या महान विभूतींवर प्रेम करणं, जसं आपण एकमेकांची मदत घेतो किंवा आपल्याला बोलावंसं वाटतं किंवा असं, तर तसं हे ह्या विभूतींशी नातं जोडलं पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे मगाशी आपण व्यक्त केलं की आईच्या कुशीत जसे आपण विसावतो किंवा आपण वडिलांवरती जितकी विसंबून असतो, तसं आपण यांच्याशी राहिलं पाहिजे। आणि त्यातनं आपल्याला ते मार्ग दाखवत असतात जेणेकरून आपण स्वावलंबनाकडे जातो। ते ज्या पद्धतीने स्वावलंबी झाले आणि म्हणजे पूर्ण पुरुष झाले आणि सर्वांना मदत करणारे झाले, तसे ते आपल्याला बनवत असतात। तर आता इथे आपल्यामध्ये अनेक जण आहेत, वेगवेगळे वयाचे, वेगवेगळ्या टप्प्याचे, वेगवेगळ्या परिस्थितीत असलेले। तर आपण प्रत्येकाने जे काही आपल्याला कुठलं काही असेल तर आपण ते सोपवावं। इथून पुढे आपण आपल्याकडे कुठल्याही परिस्थितीत असो, आपण एकटे असो, दुबटे असो, मुलं बाळं असोत नसोत, काही पण असो, कुठलीही